नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अशूज किचनमध्ये। आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत। म्हणजे भोगीसाठी जो नैवेद्य आपण बनवतो तो म्हणजे अगदी बाजरीच्या भाकरीपासून ते शेंगसोला, पुन्हा मसाले भात, भोगीचा मसाले भात कसा बनवायचा हे सगळं आपण आज पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। भोगीची भाजी बनवण्यासाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या भाज्या आधी आपण बघणार आहोत। याच्यामध्ये वालच्या शेंगा आहेत, त्या अशा सोलून घेतलेल्या आहेत। हे तुम्ही बघू शकता, या पद्धतीनं वालच्या शेंगा अशा सोलून घ्यायच्या आणि तुकडे करून घ्यायचे। एक मीडियम साईजचं वांग आहे, ते मी चिरून घेतलेलं आहे। गाजर, पावटे, हरभरे, शेंगदाणे, तीळ आणि वाटाणे मी प्लेटमध्ये ठेवायला विसरले। गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचे। पाणी चांगलं गरम होऊन द्यायचे। आता या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या आपण एका पातेल्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवायच्या आहेत। 2-3 वेळा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आहेत। या भाज्या मी छान धुवून घेतलेल्या आहेत, त्या एका चाळणीमध्ये काढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकलेले आहेत। पातेल्यामध्ये जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते छान पाणी गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या धुतलेल्या सगळ्या भाज्या आपण टाकणार आहोत। या सगळ्या भाज्या मी थोड्याशा मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करते, जेणेकरून पाणी उकळल्यानंतर ते खाली येणार नाही। आता हे पातेलं गॅसवर ठेवायचे। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता। इथं मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे। याच्यामध्ये वाटाणे पण टाकून घेऊयात। एकदा चमच्याने व्यवस्थित हलवून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून याला 10 मिनिटे शिजून द्यायचं आहे। मध्ये एकदा झाकण काढून चेक करायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत आणि भाज्या आपण आता चेक करूयात। भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि याला असंच थंड होऊन देऊयात। तोपर्यंत आपण मसाले भात तयार करूयात। आता आपण मसाले भात बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी या सर्व भाज्या मी इथं घेतलेल्या आहेत। 2 कप तांदूळ धुवून घेतलेले आहेत। गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता तेल टाकणार आहोत। 3 ते 4 चमचे तेल आपण इथे यूज केलेलं आहे। याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तमालपत्र, दालचिनी, लवंग, 1 ते 1.5 चमचा मोहरी चांगली तडडली की मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। 1.5 चमचा जिरे आणि जिरे चांगले तडडले की मग त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत। भोगीच्या मसाले भातात अख्खे शेंगदाणे टाकतात आणि हे शेंगदाणे आपण आधी तेलामध्ये टाकलेले आहेत का तर ते चांगले असे तळून क्रिस्पी लागावेत यासाठी। आता याच्यामध्ये सगळ्या भाज्या आपण टाकणार आहोत। त्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। या भाज्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटं चांगल्या परतल्या की त्याच्यामध्ये बाकीचे मसाले आपण टाकणार आहोत। 3 मिनिटं भाज्या चांगल्या परतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात। 1 छोटा चमचा गरम मसाला, 3 छोटे चम्मच कांदा लसूण मिक्स चटणी मसाला आहे। तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर सुद्धा यूज करू शकता। 3 छोटे चमचे मीठ। आता चटणी, मीठ आणि गरम मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। मसाले आणि भाज्या चांगल्या परतल्या की आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत। इथे मी 2 कप तांदूळ जे आहेत ते स्वच्छ असे धुवून अर्धा तास ठेवले होते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात। 2 ते 3 मिनिटं हे सगळं मीडियम फ्लेमवरती परतत राहायचं आहे आपल्याला, म्हणजे तांदूळ पण चांगला भाजला जातो। हे तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटं एकदम व्यवस्थित परतल्यानंतर ह्याचा कलर वेगळा झालेला आहे आणि हे एक चांगलं परतलं गेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। इथे मी 2 कप तांदूळ घेतलेले आहे, त्याला 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। हे गरम पाणी मी घेतलेलं आहे। थंड पाणी मसाले भातामध्ये कधीही टाकायचं नाही। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती याला एक उकळी येऊन द्यायची आहे। आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे। आता एकदा हे हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे। 4 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढूयात। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी राहिलेलं आहे। आता आपण हे सगळे मिक्स करून घेऊयात।
असं केल्यामुळे भाज्या फक्त भाज्यावरती राहतात आणि भात खाली राहतो, असं होत नाही. म्हणून याच्यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं शिट्टी होण्यापुरतं पाणी राहील तेव्हा आपण कुकरचं झाकण लावायचं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आहे आणि मग कुकरचं झाकण लावायचं आहे. आता याच्या 3 शिट्ट्या हाय फ्लेमवरती करायच्या आहेत आणि 1 शिट्टी लो फ्लेमवरती करायची आहे, म्हणजे भात चांगला शिजला जातो. आता आपण शेंगसोला बनवणार आहोत. मसाले भात बनवेपर्यंत शेंगसोल्याच्या भाज्या बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत. गॅसवरती कढाई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊयात. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात. मोहरी चांगली तळली की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकूयात. कांदा टाकायचा आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत. 1 ते 2 मिनटं कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. हे कांदा लसूण मिक्स लाल तिखट आहे. थोडंसं मीठ, इथे मी 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ आपण भाज्या शिजताना पण टाकलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. चटणी तेलामध्ये चांगली परतली की त्याच्यामध्ये आता आपण ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या होत्या त्यातलं पूर्ण पाणी काढलेलं आहे आणि त्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत. हे तीळ मी तव्यावरती खमंग असे भाजून घेतलेले आहेत. तीळ असे भाजून घेतले की ते कचकच लागत नाही, म्हणून ते तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. शक्य असल्यास यामध्ये कारळ्याचं कूट वापरा. भोगीच्या भाजीमध्ये कारळ्याचं कूट सुद्धा वापरतात. शेंगदाण्याचं कूट आणि तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. लो फ्लेमवरती एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून वाफ येऊन द्यायची आहे, म्हणजे जे आपण कूट टाकलेलं आहे ते चांगलं शिजून त्याला असं तेल सुटेल. 10 मिनटं झालेली आहेत आणि मस्त असा शेंगसोला तयार झालेला आहे. याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे. भाज्या आधीच आपण शिजवून घेतलेल्या, त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे. फक्त कूट शिजेपर्यंत आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. शेंगसोला आणि मसाले भात तयार झालेला आहे. आता आपण बाजरीची भाकरी बनवूयात. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी इथे आपण परात घेतलेली आहे, बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि पांढरे तीळ घेतलेले आहे. गॅसवरती आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता आपण भाकरी थापून घेऊयात. परातीमध्ये आपण थोडंसं पीठ घेऊया. 2 ते 3 वाट्या पीठ आपण इथं घेतलेलं आहे आणि आता या पिठामध्ये थोडंसं पीठ आपण पिट्टी लावण्यासाठी पण ठेवायचं आहे. तर या पिठामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. एकदा गरम पाणी टाकायचं आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. नंतर थंड पाणी वापरलं तरी चालेल. पाणी जास्त गरम असतं, त्याच्यामुळं चमच्याने आधी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. भाकरी बनवताना पिठामध्ये गरम पाणी टाकल्यास भाकरी बनवताना त्याला चीर पडत नाही, म्हणून याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं. अजून थोडंसं गरम पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. चांगलं मिक्स करणार आहोत आणि आता हाताने आपण हे मळून घेणार आहोत. या पद्धतीने एकदम थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपण पीठ मळायचं आहे. एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही आहे. जर पाणी जास्त झालं तर पीठ पातळ होईल आणि आपल्याला भाकरी थापता येणार नाही आहे. आपल्याला प्रॉपर भाकरी थापण्यासाठी त्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त कठीणही नाही, या पद्धतीचा गोळा तयार झाला पाहिजे. तळहाताने असं दाबून पीठ मळायचं आहे, जेणेकरून ते पीठ चांगलं मळलं जाईल आणि त्याची भाकरी छान होईल. जेवढं तुम्ही व्यवस्थित पीठ मळाल तेवढी त्याची भाकरी छान होते आणि फुगतेही छान. आता आपण याचे 2 गोळे बनवून घेऊयात.
सेम साईजचे 2 गोळे बनवून घेऊयात. आपण इथं 2 ते 3 वाटी पीठ घेतलेलं आहे, त्याच्याबरोबर 2 भाकरी होतात. आता आपण भाकरी थापून घेऊयात. भाकरी थापण्यासाठी परातीमध्ये थोडंसं असं पीठ थोडंसं भुरभुरायचं आहे आणि दोन्ही हाताला पीठ लावायचं आहे. हे तुम्ही बघू शकता, या पद्धतीने दोन्ही हाताला पीठ लावायचे आणि हलक्या हाताने भाकरी प्रेस करायची आहे. हे तुम्ही बघू शकता, असे गोल आकार एकदम व्यवस्थित चारी बाजूनी भाकरी अशी चांगली थापली गेली पाहिजे. या पद्धतीने दोन्ही हातांनी सुद्धा तुम्ही भाकरी थापू शकता. आता ही भाकरी भोगीसाठी आपण बनवतोय, भोगीच्या नैवेद्यासाठी. तर याला तीळ लावायचे आहेत. हे तुम्ही बघू शकता, या पद्धतीनं पांढरे तीळ लावायचे आहेत आणि हे तीळ जे आहेत ते थापून घ्यायचे आहेत या पद्धतीने, जेणेकरून ते पडणार नाहीत. भाकरी जास्त पातळ नाही करायची आणि जास्त जाड पण नाही करायची. भाकरी थापून झालेली आहे. आता ही भाकरी आपण तव्यावरती भाजायची आहे. भाकरी तव्यामध्ये टाकताना तवा एकदम चांगला असा गरम तवा पाहिजे. तवा गरम असेल तर भाकरी व्यवस्थित भाजली जाते. साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला, या तव्यामध्ये भाकरी टाकायची. एकदम हलक्या हाताने भाकरी उचलायची आहे. असं हळूहळू सरकवत भाकरी वरती घ्यायची आहे आणि ती एका हाताने दुसऱ्या हातावर घेऊन या पद्धतीने भाकरी तव्यामध्ये टाकायची आहे, म्हणजे भाकरी तुटत नाही. आता भाकरीच्या वरच्या साईडला या पद्धतीने पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. हे थंडच पाणी तुम्ही यूज करू शकता. मी ही थंडच पाणी वापरलेलं आहे. ते पूर्ण भाकरीला पाणी लावायचं आहे आणि भाकरी उलटायची आहे. भाकरी पलटलेली आहे. आता त्याला असंच भाजून द्यायचं आहे. भाकरी नेहमी हाय फ्लेमवरतीच भाजायची आहे. गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही आहे, तरच भाकरी व्यवस्थित भाजली जाईल. आणि साईडला आपण दुसरी भाकरी तयार करूयात. आपली दुसरी भाकरी पण तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही आपली पहिली भाकरी जी आहे ती भाजली आहे का ते आपण चेक करूया. या पद्धतीने भाकरी उलटून बघायची आहे. भाकरी खालच्या साईडून एकदम व्यवस्थित भाजलेली आहे. आता वरच्या साईडने भाकरी गॅसवरती या पद्धतीने भाजायची आहे. ही तुम्ही बघू शकता, भाकरी एकदम मस्त फुगलेली आहे. ही अशी फिरवत भाकरी भाजायची आहे, जेणेकरून ती भाकरी चौफेर अशी भाजली पाहिजे. हे तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम मस्त अशी भाकरी भाजलेली आहे. अजून थोडीशी जे मध्ये राहिलेलं आहे ते आपण भाजून घेऊयात. या पद्धतीने असं हळूहळू फिरवायचं आहे. एकाच जागेवर जर तुम्ही ठेवली तर भाकरी इथं जळू शकते, त्याच्यामुळे फिरवत भाकरी भाजायची आहे. ही भाकरी तयार झालेली आहे. आता आपण दुसरी भाकरी भाजून घेऊयात. दोन्ही भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत नैवेद्याच्या. हे तुम्ही बघू शकता, एकदम छान अशा भाजलेल्या आहेत. आता आपण नैवेद्याचं ताट बनवूयात. एका ताटामध्ये 2 भाकरी ज्या आपण बनवलेल्या आहेत त्या आणि शेंगचोला घ्यायचा आहे, मसाले भात घ्यायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. शेंगचोल्यावर असे थोडेसे तीळ टाकायचे आणि भातावर पण. या पद्धतीने तुम्ही ताट करू शकता. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. फ्रेंड्स, कसा वाटला माझा हा व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. हॅपी कुकिंग.